टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कल्याण ग्रामीण व डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारतीबाबत आज गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा जाणार आहेत आणि नेमकं या जनता दरबारमध्ये काय विषय मांडणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दीपेशजी, आज तुम्ही मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये जाणार आहात। 65 इमारतीचा विषय आहे, नेमकं कुठले मुद्दे त्यांच्या समोर मांडणार आहेत आणि काय सांगू? गणेश नाईक साहेबांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार सुरू केलेला आहे। या जनता दरबारमध्ये ते जनतेची बाजू ऐकणार आहे। आज या 65 इमारतींमध्ये राहणारे रहिवासी असतील, इथले नागरिक असतील, अतिशय त्रस्त आहेत। त्यांची व्यथा मांडण्यासाठी आज आम्ही गणेश नाईक साहेबांच्या दरबारामध्ये जातोय आणि गणेश नाईक हे अतिशय अभ्यासू आणि त्याचबरोबर अनुभवी नेते आहेत। आम्हाला त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे आणि आम्ही असा विचार करतोय की गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल। एकंदरीत ठळक मुद्दे काय मांडणार आहात? कारण याच्यामध्ये 70 पेक्षा अधिक विकासकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्याची कारवाई देखील सुरू आहेत, मात्र तरी देखील या ठिकाणी रजिस्ट्रेशन होतंय। तर तुम्ही मुद्दे काय मांडणार आहेत आणि काय अपेक्षा? ज्या लोकांनी बोगस कागदपत्र तयार केलेली आहे, पहिले तर आमची मागणी असणार आहे की त्यांच्यावरती अटकेची कारवाई तातडीने व्हायला पाहिजे। त्याचबरोबर या लोकांना मोका अंतर्गत अटक केलं पाहिजे, कारण ही केस संघटित गुन्हेगारीची आहे। आज तुम्ही बघितलं असेल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे इलिगल पेपर्स तर आहेतच, त्याचबरोबर जिल्हा परिषद सातबारे ते देखील खोटे आहेत, मोजणी नकाशे खोटे आहेत। हे सगळं खोटं असताना माझं म्हणणं सरकारला एवढंच की मोका अंतर्गत यांच्यावर कारवाई करा। ज्यांनी बोगस कागदपत्र तयार केले त्यांना पहिले अटक करून जेलमध्ये टाका, अशी माझी विनंती राहणार आहे। प्रामुख्याने तुम्हाला मंत्री गणेश नाईक यांच्याकडनं काय अपेक्षा असणार आहे? काय आज जी लोक या बिल्डिंग्स मध्ये राहत आहेत ते आपल्या लोनचे हप्ते देखील भरतायत आणि त्यांच्यावरती टांगती तलवार आहे तोडक कारवाईची। माझी एवढीच मागणी राहणार आहे सरकारला, एक तर त्यांना आपण दिलासा द्यावा, या बँक लोन्सच्या माध्यमातून त्यांची जी फसवणूक झालेली आहे ती फसवणूक कुठेतरी थांबावी आणि लोकांची घरं वाचावी, एवढाच आमचा उद्देश आहे। एकंदरीत आज जनता दरबारमध्ये नेमकं मंत्री गणेश नाईक नेमकं काय निर्णय देतात व याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठे सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।